एकीकडे उन्हाच्या झळांनी भाजून निघालेल्या मुंबईमध्ये दुपारी 3 नंतर मात्र अचानक वातावरण बदललं आणि सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळाला। मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपलं। अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असतानाच सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास कल्याण डोंबिवली शहरांना पावसाने झोडपलं। आधी सोसाट्याचा वारा, धूळ आणि काळोख झाला आणि त्यानंतर पाऊस पडला। पादचारी, दुकानदार, भाजी बाजार यामध्ये धावपळ उडाली आणि तेवढ्यात पाऊस आला। 3:45 पर्यंत वारा आणि पावसाच्या सरी पडल्या। बदलापूरमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला। वाऱ्याचा वेग 107 किलोमीटर इतका असल्याचं पाहायला मिळालं। तर वादळी वाऱ्यामुळे वांगणी रेल्वे स्टेशनवरचे पत्रे उडाले। डोंबिवली, बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पाऊस झाला। वांगणी भागात मोठा पाऊस झाला आणि रेल्वे स्टेशनवरचे पत्रे हे उडून गेले। कुठलीच गाडी जात नाहीये। दुपारी अचानक ठाणे जिल्हा आणि मुंबईचं वातावरण बदललं। मुसळधार पाऊस झाला। मुंबईची दाणादाण उडाली। वातावरणात असा नेमका काय बदल झाला पाहूया। दुपारी साधारण 2:30 वाजल्यापासून ठाणे नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर उंच ढगांचं क्षेत्र तयार झालं। साधारणपणे ताशी 80 किलोमीटर वेगाने हे क्षेत्र मुंबईच्या दिशेला सरकलं। अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात 13 ते 15 किलोमीटर उंच ढगांची निर्मिती झाली। कमी वेळात अधिक जाडीचे ढग तयार झाल्यानं वेगाने वारे ढगांच्या क्षेत्राकडे पाहायला मिळाले। अत्यंत जोर असलेल्या वाऱ्यांमुळे होर्डिंग, झाडं, खांब हे वाकले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।